निर्भीड आणि निष्पक्ष पत्रकारिता करणाऱ्या दैनिक पुढारी या दैनिकाचा 86वा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला। आवृत्तीच्या वर्धापन दिनी नाशिकमध्ये विविध क्षेत्रातील मान्यवरांनी प्रत्यक्ष उपस्थित राहून स्नेहसदिच्छांची उधळण केली। गंगापूर रोडवरील कुसुमाग्रज स्मारक सभागृहात हा सोहळा आयोजित करण्यात आला होता। या सोहळ्याप्रसंगी आमदार प्राध्यापिका देवयानी फरांदे, आमदार सीमा हिरे, विभागीय महसूल आयुक्त राधाकृष्ण गमे, विशेष पोलीस महानिरीक्षक बीजी शेखर पाटील, जिल्हाधिकारी जलज शर्मा, पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, आदिवासी विकास आयुक्त नैना गुंडे, मुक्त विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर संजीव सोनवणे, 9 न्यूज महाराष्ट्राचे संपादक किशोर बेलसरे, महापालिका माहिती जनसंपर्क अधिकारी योगेश कुमोद यांच्यासह राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, उद्योग, बांधकाम, क्रीडा, कृषी, पत्रकारिता आदी क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती राहिली। नाशिक आवृत्तीचे निवासी संपादक मिलिंद सजगुरे, युनायटेड हेड राजेश पाटील, जाहिरात व्यवस्थापक बाळासाहेब वाजे, वितरण विभागाचे शरद धनवटे यांनी उपस्थितांचे स्वागत केले। नाशिक आवृत्तीचे निवासी संपादक मिलिंद सजगुरे यांनी यावेळी प्रतिक्रिया दिली। साधारणतः 9 वर्षापूर्वी पुढारीने नाशिकमध्ये मुहूर्तमेढ रोवली आणि या 9 वर्षाच्या काळामध्ये अतिशय अल्प काळामध्ये एक वाचकांची मोठी साखळी निर्माण केली। जाहिरातदार देखील आमच्या सोबत आहेत आणि एक व्यापक वर्तमानपत्र म्हणून नाशिकमध्ये पुढारीने एक चांगला पाय रोवला आहे आणि वाचकांच्या या उदंड पाठबळावरच आमची ही वाटचाल सुरू आहे। आणि नाशिकचे जे काही प्रश्न असतील, नाशिकच्या ज्या काही समस्या किंवा नाशिककरांच्या ज्या अपेक्षा आहेत त्याला अनुसरून आमची वाटचाल आहे, ती असणार आहे। आणि या निमित्त वर्धापन दिनानिमित्त ज्यांनी आम्हाला शुभेच्छा दिल्या त्या सगळ्यांचे मी मनपूर्वक हृदयस्थ आभार मानतो। धन्यवाद। नाशिक शहरासह जिल्ह्यातून आलेल्या वाचकांची मोठ्या संख्येने उपस्थिती या सोहळ्याचे वैशिष्ट्य ठरले। 9 न्यूज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी अजीज सय्यद।